विधिविरोध नगरसेवक करण्याकरता वाटाघाटी चर्चा का केली नाही? कुठल्या तरी आयोगाने साथ दिली आणि तळेगावचं आरक्षण हे खुल्या वर्गाकरता बोललं. खुल्या वर्गातल्या अध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी तयारी केलेली होती. त्या तयारीवरती टँकरनी पाणी सोडलं. तिथे 10,000ची रॅली असते आणि ही जर प्रथा परंपरा या लोणासारख्या शहरामध्ये चालू राहिली तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये ज्यांची स्वप्न रंगवले नगरसेवक पदाचं ते कधीही पूर्ण होणार नाही. दुसरा एक महत्वाचा मुद्दा की लोणावळ्याचे आमदार साहेबांना फार चिंता असेल तर तळेगावमध्ये तुम्ही 19 नगरसेवक विधिविरोध केले. मग लोणावळ्यामध्ये विधिविरोध नगरसेवक करण्याकरता वाटाघाटी चर्चा का केली नाही? याचं देखील तुम्ही मला उत्तर दिलं का? जर तुम्ही फॉर्म्युला लोळा वापरला असता तर अनेकांची निवडणूक सोपी झाली असती आणि सर्वसामान्य कुटुंबाच्या माणसांना घ्या. दुसरा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतो. खरं तर तो अतिशय महत्वाचा आहे. नगराध्यक्ष पदाचं आरक्षण पडलं. तळेगाव, वडगाव आणि लोणावळा. तळेगावला आमदार साहेबांनी आधीच एक उमेदवार जाहीर केला. संतोष दाभाडे नावाचा उमेदवार त्यांनी जाहीर केला. खुल्या प्रभागातनं संतोष दाभाडे येतात. चमत्कार बघा, आमदार साहेबांच्या हाकेला कुठल्या तरी आयोगाने साथ दिली आणि तळेगावचं आरक्षण हे खुल्या वर्गाकरता पडलं. वडगावचं आरक्षण आमदार साहेबांनी आधीच उमेदवार जाहीर केला. वडगावचं आरक्षण महिलेकरता आलं. लोणावळ्याचं आरक्षण सर्वात बैठकीच्या आधी मला बोलवलं. तुम्ही निवडणुकीची तयारी करा. तुम्ही उभे नाही राहिलात तरी तुम्हाला मी उभं करणार. इथं आरक्षण अनुसूचित जाती करता पडलं. तळेगावला संतोष दाभाडे, वडगावला अबोली ढोरे आणि इथं अनुसूचित जाती. हा योगायोग आहे का चमत्कार आहे का गडबड आहे का घोटाळा आहे? आमदार साहेबांनी तिन्ही उमेदवार ठरवले. त्या तिन्ही उमेदवारांच्या मनासारखं आरक्षण कसं पडलं? सहजासहजी पडतंय का? जर त्या ठिकाणी महिलेकरता आलं असतं तळेगावला तर आपण समजू शकतो असतो की ही आरक्षण पद्धती खुल्या स्वच्छ मनाने झालेली आहे. परंतु तिथं संतोष दाभाडेसाठी ते आरक्षण सुनिश्चित झालं. वडगावला मयुरी अबोली ढोरेंकरता निश्चित झालं आणि इथं माझ्या नावाने निश्चित झालं होतं. परंतु काही दलालांनी घोटाळा करून या ठिकाणी खुल्या वर्गातल्या अध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी तयारी केलेली होती. त्या तयारीवरती टँकरनी पाणी सोडलं. इथं इच्छुकही नव्हतो, नाही इच्छा व्यक्त केली होती. पण ही तालुक्याची तिन्ही आरक्षण कशी आली हे मावळच्या जनतेने त्याचा विचार करावा. हा देखील माझा सर्व मित्रांना एक सवाल आहे की त्या पाठीमागचं राजकारण करा. इनक्वायरी करून सगळी सत्ता केंद्र आपल्या ताब्यात ठेवली पाहिजे आणि आपल्याच माणसाच्या हातात असली पाहिजे. अशा पद्धतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे. हा रोड रोलरचा टप्पा झालेला आहे. दुसरा टप्पा या लोणावळा शहरातले सर्व पक्ष संपवले, सर्व नेते संपवले, सर्व संघटना संपवल्या आणि म्हणून हा जो रोड आहे त्याच्या या सर्व लोणावळ्याकरांना चिरडून एक नवीन प्रवास सुरू झालेला आहे. तो लोणावळ्याकरांनी थांबवावा असं नम्र आवाहन करतो. आणि आता रोड रोलर लोणावळ्याकरांच्या छाताडावरून फिरून या ठिकाणी आपण पुढच्या प्रवासाला ज्यांनी लोणावळ्याकरांना संपवण्याचा प्रयत्न करतायत, लोणावळ्याकरांच्या छाताडावरून हा रोलर फिरवतात, निषेध करण्याकरता या निवडणुकीच्या
मैदानामध्ये आम्ही उतरलेलो आहे आणि बटन धनुष्यबाणात बटन दाबून शिवसेना आजच्या युतीच्या उमेदवारांना विजयी करावं आणि विनमराव बाळूकर जातो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.